कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हेलो हेलो ये सब बेस कर हेलो हेलो हरे हेलो 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 जास्त झाले कमी करा कमी करा रोप पाहता लोचनी सुख झाले व साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा
सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 तपतीर्थ दान व्रत आचरण तीर्थदान व्रताचरण तपतीर्थ दान व्रत आचरण गाता हरी गुण वारून ये गाता हरी गुण वाणुनाये गाता हरी गुण वाणुनाये तपतीर्थ दान व्रत आचरण तीर्थदान व्रत आचरण तपतीर्थ दान व्रत आचरण तीर्थदान व्रत आचरण गाता हरी गुण वारून ये गाता हरी गुण वारुण गाता हरी गुण वारुणाये कोटी कुळे त्याची वाटुली पाहती कोटी कुळे बरी बरी पाहती कोटी कुळे त्याची वाटुली पाहती कोटी कुळे त्यांची वाटोले पाहती त्या तया घडती ब्रह्महत्या जातया घडते ब्रह्महत्या जातया घडते ब्रह्महत्या आपुलिया पापे न सुटे सायासे 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 कोण्या काळे ऐसे निस्तरेल कोण्या काळे ऐसे निस्तरेल कोण्या काळे ऐसे निस्तरेल कोटी कुळे त्याची वाटोली पाहती कोटी कुळे त्यांची वाटुली पाहती कोटी कुळे त्याची वाटोली पाहती कोटी कुळे त्यांचे वाटुली पाहती त्या तया घडती ब्रह्महत्या त्यातया घडते ब्रह्महत्या त्यातया घडते ब्रह्महत्या भावे साह्य तया न घालावे भय भावे साह्य दया न घालावे भय भावे साह्य तया न घालावे भय भावे साह्यतया न घालावे भय फुकासाठी पाहे लाभ घात फुकासाठी पाहे लाभ घात फुकासाठी पाहे लाभ घात कोटी कुळे त्याची वाटोली पाहती कोटी कुळे त्यांची वाटोले पाहती कोटी कुळे त्याची वाटोली पाहती कोटी कुळे त्यांची वाटोले पाहती त्या तया घडती ब्रह्महत्या जातया घडते ब्रह्महत्या जातया घडते ब्रह्महत्या तुका म्हणे हित मानाया वचना कामने हित मानाया वचना तुका म्हणे हित मानाया वचना कामने हित मानाया वचना सुख दुःख जाना साधे फुका दुःख दान साधे भूका सुख दुःख दान साधे भूका तुका
म्हणे हित मानाया वचना का म्हणे हित मानाया वचना सुख दुःख जाना साधे फुका कोटी कुळे त्याची वाटुरी पाहती कोटी कुळे त्याची वाटुरी पाहती त्यात या घडती ब्रह्महत्या ढोबार घुमाई ढोबार घुमाई ढोबार घुमाई ढोबार घुमाई ढोबार घुमाई ढोबार घुमाई जय 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 ढोबार घुमाई जय 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 ढोबार घुमाई ढोबार घुमाई। संगीत विशारद हरिभक्तपरायण प्रकाशजी महाराज कातकडे यांना साथ करते संगीत विशारद हरिभक्तपरायण सोमनाथजी महाराज आवड। तपतीर्थदान व्रत आचरण 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 गाता हरि गुण
वाटुली पाहते कोटी कुळे त्याची वाटुली पाहते गाता हरी गुण वारू नये गाता हरी गुण वारू नये कोटी कुळे त्याची वाटुली पाहते कोटी कुळे त्याची वाटुली पाहत त्या तया घडती ब्रह्म हत्या तया घडती ब्रह्म हत्या तया घडती ब्रह्म हत्या तया घडती ब्रह्म हत्या तया गणती ब्रह्मत्या तया गणती ब्रह्मत्या गणति ब्रह्मत्या तया गणति ब्रह्मत्या तया घडति ब्रह्महत्या
त्या तया घडती ब्रह्महत्या तया घडती ब्रह्महत्या कोटी कुळे जाती वाटोली कोटी कुळे जाती वाटोली वाटोली पहा विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन कर विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 बोला 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 विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 तप तीर्थ दान व्रत आचरण तप तीर्थ दान व्रत आचरण गाता हरिगुण वारून ये कोटी कुळे त्याची वाटुली पाहती त्या तया घडती ब्रह्महत्या आपुलिया पापे न सुटे सायासे आपुलिया पापे न सुटे सायासे कोण्या काळे ऐसे निस्तरेल कोटी कुळे त्याची वाटुली पाहती त्या तया घडती ब्रह्महत्या व्हावे साह्यतया न घालावे भय व्हावे साह्यतया न घालावे भय फुकासाठी पाहे लाभघात कोटी कुळे त्याची वाटुली पाहती त्या तया घडती ब्रह्महत्या तुका म्हणे हित मानाया वचना तुका म्हणे हित मानाया वचना सुख दुःख जाना साधे फुका कोटी कुळे त्याची वाटुली पाहती त्या तया घडती ब्रह्महत्या विठ्ठल 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 विठ्ठल
दान व्रत आचरण गाता हरि गुण वारू नये कोटी कुळे त्याची वाटुली पाहती त्या तया घडती ब्रह्महत्या तुका म्हणे नमो हरिची दासा 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 तेथे सर्व इच्छा पुरत से तेथे सर्व इच्छा पुरत से तेथे सर्व इच्छा पुरत से तुका म्हणे नमो हरिची दासा तुका म्हणे नमो हरिची दासा तुका म्हणे नमो हरिची दासा म्हणे नमो हरिची दासा तेथे सर्व इच्छा पुरत से तेथे सर्व इच्छा पुरत से तेथे सर्व इच्छा पुरत से तप तीर्थ दान व्रत आचरण गाता हरि गुण वारू नये कोटी कुळे त्याची वाटोली पाहती त्या तया घडती ब्रह्महत्या प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहुनिवासी असलेले प्रेमाद्भुत सिंधू कुळसागर इंदू कान्हा प्रिय बंधू गुणातीत साधू श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड सुमधुर असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगा श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे कोणी तप करत असेल, तीर्थ करत असेल, दान करत असेल, व्रत करत असेल, आचरण करत असेल, हरीचा गुणानुवाद गात असेल तर त्याला गाऊ द्या. उलट त्याला सहकार्य करा. आयत सुख घरी येऊन भेटल, फुकट सुख भेटल. पण
तप तीर्थ दान व्रत आचरण हरिगुण गात असेल जर त्याला आडवं याल तर फुकट दुःखाचे भागीदार व्हाल. असा गोड विषय आजच्या अभंगात तुकोबाराय. फुकट सुख कसं भेटतं आणि फुकट दुःख कसं भेटतं दोन्ही गोष्टीचा उपाय आजच्या अभंगात सांगतात. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. ग्रंथराज्ञी ज्ञानेश्वरीच्या जन्माने पवित्र झालेला जिल्हा, पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या नावाने नूतन अलंकृत झालेला जिल्हा अहिल्यानगर जिल्हा. नुसतं टाळ्या वाजून भागणार नाही, इथून पुढे लग्नाच्या पत्रिकेत छापावं लागेल. अशा पुण्य पावन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये परमार्थ करणारे जे अनेक तालुके, त्या अनेक तालुक्यापैकी ज्ञानोबारायांच्या अगोदर 1400 वर्षापूर्वीचे योगीराज चांगदेवाच्या जन्माने पावन झालेला तालुका नादर तालुका, नगर तालुका. या पुण्य पावन नगर तालुक्यात घाटाच्या खाली जी नगर तालुक्यातली 4-5 गावं, त्या 4-5 गावामध्ये पुण्य पावन पांगरमल गाव, आणि या पुण्य पावन पांगरमल गावामध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू तारकेश्वर गडाचे आदी महंत नारायण बाबांनी प्रारंभित केलेला 46व्या वर्षामध्ये पदार्पण केलेला, बरोबर आहे ना, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू नारायण बाबा तारकेश्वर गडाचा हा वार्षिक फिरता अखंड हरिनाम नारळी सप्ताह. आणि या नारळी सप्ताहाचं या वर्षीचं वर्ष पांगरमलच्या क्षितिजावर उदयाला आलं आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आपल्या संपूर्ण नगर आणि बीड जिल्ह्यावर मायेची दाट सावली धरणारे आपल्या सर्वांचे आवडते प्रेममूर्ती हरिभक्तीपरायण आदिनाथ शास्त्री महाराज. शास्त्री महाराजांनी मोठ्या प्रेमाने या गावाला हा नारळ दिला आणि या गावानेही अगदी दिमाखात नारळी सप्ताह चालवलाय महाराज. यापूर्वी नारळी सप्त्यात मी 2-3 कीर्तनं केलेली आहेत आणि याही वर्षी हे पांगरमल हे आमच्या नगर तालुक्यातलंच गाव आहे. मला तालुका नगरच येतो. माझं गाव घाटाच्या वर आहे आणि सप्ता घाटाच्या खाली असं आहे. माझं गाव भातुडी पारगाव आहे. या तालुक्याचे सभापती, पहिले सभापती माझे आजोबा होते, बाप्पा, श्रीरंग बाप्पा. त्यांना ओळखणारी तर बरीच माणसं आहेत महाराज. आणि मग आदरणीय शास्त्री महाराजांनी हे आज आमच्याच तालुक्याला नारळ दिलं. सद्गुरू नारायण महाराजांची मी कीर्तन ऐकलेली आहेत लहानपणी. मला त्यांचा अभंग सुद्धा आठवतो. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली, तो हा अभंग त्यांनी साखरवाडीकर माऊलींचा पुण्यतिथी महोत्सव आदरणीय दिनकरराव तांदळे आष्टीला करतात. आणि त्या आष्टीच्या उत्सवात मी 25 वर्षापूर्वी बाबांचं कीर्तन ऐकलं होतं. सद्गुरू नारायण महाराज हे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतल्यावर काशीला, ऋषिकेशला राहून ही काशीची ज्ञानगंगा घेऊन आपल्या नगर जिल्ह्यात आले महाराज. आणि ज्या तोडीचं कार्य सद्गुरू वामनभाऊ महाराजांनी केलं, ज्या तोडीचं कार्य सद्गुरू भगवान बाबांनी केलं, त्याच तोडीचं कार्य आमच्या नारायण महाराजाचं होतं. जसं आकाशामध्ये चंद्र, सूर्य ह्या दोघांचं नाव घेतलं जातं, पण ध्रुव ताऱ्याचंही नाव घेतलं जातं, तसं सद्गुरू भगवान बाबा आणि वामन भाऊ हे चंद्र सूर्य होते, पण त्या ध्रुव तारा आमचे नारायण बाबा होते. अगदी तसंच त्यांचं जीवन होतं. आणि सद्गुरू नारायण बाबांनी या समाजाची सगळी मोठ व्यवस्थित बांधता आली पाहिजे असा उत्तराधिकारी कोणीतरी या गडाला असावा. तारकेश्वर गडाचे हजारो गावन, हजारो वाडे येतात, परंतु या संपूर्ण गावाची मोठ व्यवस्थित बांधली पाहिजे, समाजाला प्रेम दिलं पाहिजे, सगळा समाज एक संध बांधता आला पाहिजे. मग कोण निवडावं तर आदरणीय शास्त्री महाराजांना निवडलं. आमचे आदरणीय आदिनाथ शास्त्री महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकले, नंतर ऋषिकेश हरिद्वारला शिकले आणि जीवनामध्ये साधूची सेवा केली. नारायण बाबांची सेवा करून ते गादीवर बसलेले. गादीवर लोक कसे बसतात हे इथं सांगायची जागा नाही महाराज, परंतु नारायण बाबाची सेवा करून
एक फोटो इथं दिसत नाही तो, एक फोटो होता की ज्या फोटोमध्ये नारायण बाबा आदिनाथ शास्त्री महाराजांचं डोकं कुरवाळताना होतं बघा. तुम्ही त्या थाटे वडगावच्या सप्त्यात होता बघा, मागच आपल्याला थाटे वडगाव सप्त्याला ज्यावेळेस आलो. म्हणजे कृपा कटाक्ष निहाळिले आपुले पदी बैसविले हे जे म्हटलंय, हात ठेविला मस्तकी प्रसाद देवनी केले सुखी. जसं गायी आपल्या वासराला चाटते तसं नारायण बाबा आपल्या आदिनाथ शास्त्री महाराजांच्या डोक्यावरून हात फिरत होते. ते असं जवळ घेऊन तो फोटो एखाद्या साधकाला साधू इतके जवळ करतात महाराज, सगळ्याला नाही. बाकीचे साधकही त्यांचं काहीतरी उचलायला झालेले असतात, पण शास्त्री महाराजांची फक्त सेवा ही भावना होती. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू. इकडं काय नगर जिल्ह्यात आणि बीड जिल्ह्यात कीर्तनकार कर्मी होते का? पण बाबांनी नारायण बाबांनी शास्त्री महाराजांची निवड केली. मला लई सांगायचं नाही, पण आदिनाथ शास्त्री महाराजांनी नारायण बाबांच्या जोडलेला समाज तर जोडलाच, पण जो समाज नारायण बाबांचा जोडायचा राहिला होता तो शास्त्री महाराजांनी जोडला. जसं आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांनी तर भारताला एक संघ केलं, पण अटल बिहारी वाजपेयींचं जे काम राहिलं होतं ते आदरणीय नरेंद्रभाई मोदीने पूर्ण केलं. तसं आदरणीय शास्त्री महाराजांनी मात्र हा सगळं समाज, जे लोक आणखीन गावं जोडली गेली, आणखीन माणसं जोडली गेली, आणखीन समाज जोडला गेला शास्त्री महाराजांनी, आणि समाजाची चांगली मोठ बांधली. सद्गुरू नारायण बाबांच्याही काळातली नारळी सप्ते तुम्ही पाहतात आणि बाबांच्याही काळातली पाहतात. नारायण बाबांनी ज्या दिमाखात सप्ते केले महाराज, त्याच दिमाखात सप्ता आज आदिनाथ महाराज या भागात करत आहेत. नारायण बाबाच्या काळात एकदा राजेगावला सप्ताह झाला होता, नारळी सप्ताह. बाबांच्या काळात राजेगाव सप्ताह मला आठवतोय तो. त्यावेळेस वैकुंठवासी मच्छिंद्र महाराज राजेगावकर होते, ते अंध होते, आणि नारायण बाबांनी राजेगावला नारळ दिलं होतं. तो सप्ताह झाल्यावर मग उमरेकर बाबाचा सप्ताह झाला, त्याला 25 वर्ष झाले महाराज. असं आम्ही त्यावेळेस लई लहान होतो, म्हणजे नारळी सप्त्याला आम्ही फिरायचो महाराज, इजरीवरच फिरायचो. असं राजेगावच्या उमरेकर बाबाच्या नारळी सप्त्याला मी 8 दिवस होतो, आणि त्याच्या आधी नारायण बाबांचा झाला होता त्याही सप्त्याला 2 दिवस होतो. त्याच दिमाखात बाबा आदरणीय आदिनाथ शास्त्री महाराज उत्सव करतात. काय कोण असेल, पण माझ्या मनाची भावना आहे, ज्याने सद्गुरू भगवान बाबा पाहिले नसतील त्याने आदिनाथ शास्त्री महाराजाचं दर्शन घ्या, त्यांना भगवान बाबाचं दर्शन. हाच तो फोटो आहे बघा. अरे टाळ्या वाजा जरा. वा 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 वा, अशी हुशार माणसं पाहिजे. हाच तो फोटो आहे. एवढं जवळ करणं सोपं आहे. नारायण बाबा होते ते महाराज, कडक शिस्त होती बाबांची महाराज, आणि शास्त्री महाराजांना फार जवळ केलं. मला बाबाने आदिनाथ शास्त्री महाराजांनी फेटा बांधला का मला ते भगवान बाबाच दिसतेत बा त्यांच्या रूपात. तुम्ही काही म्हणा, मी तोंडावर स्तुती करणारा बुवा नाही, मी काय बुवा आहे अख्खा महाराष्ट्र मला ओळखून आहे महाराज. मी कोणाचे बोर्ड रंगीतच नाही महाराज, उलट बोर्ड फाडणारा बुवा आहे मी. पण काय कोण जाणे, शास्त्री महाराजाला पाहिलं का माणसं शांत होतात, आणि सेवावृत्ती महाराज. हो, जसं ज्ञानोबरायच्या तळावर ज्ञानोबराय रात्री मुक्कामाला गेले का श्री गुरु विठ्ठल महाराज घुले टाळ घेऊन उभा राहणार. पांडुरंग महाराज वैद्य थकले होते, 75-76 वय झालं होतं, 76 काय 80 पर्यंत गेले होते, तरी टाळ घेऊन उभा राहायचे छत्री घेऊन. सद्गुरू मारुती महाराज कोरेकर टाळ घेऊन उभा राहणार महाराज. सद्गुरू वास्कर महाराज, मी तात्यासाहेबांना टाळ घेतलेलं पाहिलेलं आहे, तात्यासाहेब टाळ घेऊन उभा राहायचे महाराज. मोठी मोठी माणसं बंडा तात्या ह्या वयात टाळ घेऊन उभा राहतात तात्या. तसं शास्त्री महाराजांची सेवावृत्ती आहे. आज इथं नारायण महाराज आहेत, भगवान बाबा आहेत, वामन भाऊ आहेत, त्यांच्या पुढं आपण टाळ घेऊन उभं राहिलं पाहिजे. स्वामी पुढं सेवकाने सेवा केली पाहिजे महाराज, आणि ही सेवाच आपल्या साधूला कामाला येते. आणि मग हे पांगरमल गाव नारायण बाबापासून लाडकं गाव आहे महाराज. या गावाची लय भावना बाबांवर, आणि जी बाबांवर भावना तीच शास्त्री महाराजावर भावना. हे जवळजवळच गाव आहेत, पांगरमल, उदरमल. नगर जिल्ह्यात अशी सारखी गावं लई आहेत. खोकर, भोकर, हिंगोनी, कांगोनी, तेलकोडगाव, भातकोडगाव, खरडगाव, कोरडगाव, चित्तळी, पाडळी, पांगरमल, उदरमल, वाळकी, खडकी, खांडाळा, सारोळा, सातवड, आठवड, घोसपुरी, खोसपुरी. मी मोगम फिरत नाही, अभ्यास करत फिरतो बा. गावाचा सुद्धा अभ्यास करायचा मला.
ही आपल्या नगर जिल्ह्यातली अशी सारखी सारखी गावं लई आहेत. आणखी 50-50 आहेत पण आता सांगून वेळ घेत नाही. त्यातलं हे पांगरमल उदरमल गाव. आणि मग जे नारायण बाबावर प्रेम तेच आदिनाथ शास्त्री महाराजांवर प्रेम. आणि काय कोण जाणे पण मग आम्ही जे नवीन कीर्तनकार आहेत त्यांच्यावर शास्त्री महाराजाचं फरा प्रेम आहे. महेश महाराज येतं, आम्ही इथं हे नवीन फळीचे कीर्तनकार आहेत. सगळ्या नवीन फळीच्या कीर्तनकारावर त्यांचं प्रेम. आणि या सप्त्यात बघा तुम्ही नवीन फळीचे कीर्तनकार आहेत, जुन्या फळीचे कीर्तनकार आहेत. कारण लोक कोणत्या नादातले येतं आपल्याचं नादात. मग जसे लोक असतील तसे कीर्तनकार त्यांच्या पुढे उभे करायचे. जाणता गौंडी कोणता दगड कोण्या थराला मांडायचे जाणत्या गौंड्याला कळतं महाराज. कोणते दगड थराचे कोणते पूर्णीचे बरोबर शास्त्री महाराज तशी तशी योजना करतात. महाराष्ट्रात 1 नंबरचे गायक, 1 नंबरचे वादक, 1 नंबरचा मंडप, 1 नंबरची सिस्टीम, 1 नंबरची शूटिंग, सगळं 1 नंबरचा माल वापरतात. आणि आपणही सगळी मंडळी सहकार्य करतात. आपला पाथर्डी तालुका, नगर तालुका हे ऊस कामगार तालुका आहे. ऊस तोडतात पण 51,000च्या पुढंच वर्गणी राहते. एक कोयता 51,000, डबल कोयता 1 लाख अशात देणगी देणारे येतात. लय माणसं पाहिली पण लय हाताला जड गावगाव. त्यांना काही दान धर्म करायचा म्हणा लाखवा झालाच बघा. पण कोयत्यावाल्याचा कोणी नाद नाही करायचा महाराज. कष्ट तितकंच आणि दान धर्म तितकाच. मग भगवान बाबाच्या कृपेने समाजाला काही कमी बी नाही महाराज. वा भरपूर. आपण 2 हाताने नारायण महाराजाला देतात. नारायण महाराज त्यांचं नाव नारायण आहे, ते 1000 हाताने आपल्याला देतात महाराज. ही भावना आहे समाजाची. असो आज मला आणखीन एक कीर्तन होतं, ते कीर्तन करून येता येता मला उशीर लागला. तुम्ही म्हणाला असे 2-2 कीर्तनं का घेतात तुम्ही? नाही का ऊसात कांदे लावितात? मग तसंच आहे बघा. चालता चालता एखादं शेजारचं घेतलं तर काय बिघडत आहे? गरिबी हरिबीतला बुवा आहे. विठाला तपतीर्थ दान व्रत आचरण गाता हरिगुण वारू नये. कोटी कुळे त्याची वाटोली पाहते त्या तया घडते ब्रह्महत्या. इथं आज नगर तालुक्यातून, पाथर्डी तालुक्यातून, श्रीरामपूर तालुक्यातून, राहुरी तालुक्यातून, नेवासा तालुक्यातून, शेवगाव तालुक्यातून, वैजापूर तालुक्यातून, गंगापूर तालुक्यातून, आदी तालुक्यातून बरेच कीर्तनकार, गायक, वादक उपस्थित आहेत. सप्ताह संयोजक आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो आणि तासाभरात सेवा आवरतो. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय फुकट सुख कसं भेटतं आणि फुकट दुःख कसं भेटतं गोड विषय मांडतात. विठ्ठल विठ्ठल. सध्या मानवी मृत्यू लोकामध्ये कष्ट करायची वृत्ती कमी झालेली आणि फुकट योजनांवर माणसाचा जास्त डोळा झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल. या जगतामध्ये कष्ट करावे देवाने, या जगतामध्ये कष्ट करावे साधूने. कष्टकरी वर्ग फक्त 2 आहेत. देव कष्टकरी, संत कष्टकरी आणि खाली राहिले तुम्ही आम्ही जीव. आपण फुकटे आहोत. होईल तितकं फुकट कसं पाहायचं, सहज कसं पाहायचं, परस्पर कसं भागत आहे एवढंच आपण पाहतो. जीव फुकटे आहे आणि देव आणि संत कष्टकरी आहेत. विठ्ठल जिथं जिथं देवाचं वर्णन येईल तिथं तिथं देव भक्तासाठी कष्ट कसे घेतो असंच वर्णन येतं. भक्ताच्या कैवारे कष्टलिस विठ्ठले, कष्टलिस विठ्ठले. अंब ऋषी कारणे जन्म 10 घेतले, अंब ऋषी कारणे जन्म 10 घेतले. भक्ताच्या कैवारे कष्टलिस विठ्ठले, अंब ऋषी कारणे जन्म 10 घेतले, अंब ऋषी कारणे जन्म 10 घेतले. भक्ताच्या
श्रीरामपूर तालुका आहे आपल्या नगर जिल्ह्यात. माझ्या बोटाकडे लक्ष द्या. हे श्रीरामपूर इकडे खंडाळा नावाचं गाव आहे. हे नगर खंडाळा नाही, श्रीरामपूर खंडाळा. आणि श्रीरामपूर आणि खंडाळ्याच्या मधून नगर मनमाड रेल्वे जाती. रेल्वे त्या रेल्वे गेटवर गेट लावायला आणि उघडायला एक हरिजन समाजाचा वारकरी होता. वारकऱ्याचं नाव आहे हरिभाऊ पवार. हरिभाऊ पवार नावाचा एक निष्ठावान वारकरी, पंढरीरायाचा वारकरी. आणि पंढरपूरची वारी जवळ आली आणि इंग्रजांचा काळ. इंग्रज अधिकाऱ्याला त्याने अर्ज केला, मायबाप जोहार, मायबाप जोहार, मला पंढरपूरला जायचंय, मला 15 दिवसाची सुट्टी द्या. आता इंग्रजाला काय काय मान्य आहे वैवारी. इंग्रज हे पाश्चिमात्य, या भारतीय संस्कृतीशी त्यांचं कधी अनुसंधान झालं नाही. इंग्रजाने त्यांचा अर्ज धुडकावला, परवानगी दिली नाही. त्याने परत अर्ज केला, निदान 3 दिवस तरी द्यावं. दशमी, एकादशी, द्वादशी, मला 3 दिवस तरी मी रेल्वेने जातो, पण वारीला जाऊ द्या. पंढरीचा वारकरी वारी चुकून ये दी हरी, हा आमचा नियम आहे. आपला नाही, आपला पंढरीचा वारकरी वारी चुकून ये घरी. वाखरीपर्यंत जाते तर उद्या एकादशी दशमीलाच घरी येते. ठेवून द्यावा वारी उद्या घरी काय निघाला नाक उचलून इकडं. मायबाप 3 दिवस तरी सुट्टी द्यावं. इंग्रज अधिकाऱ्याला हे कशाचं मान्य. त्याने काय अधिकाऱ्याने सुट्टी दिली नाही. आमचा हरिभाऊ पवार नावाचा वारकरी, पांडुरंगावर लय प्रेम त्या वारकऱ्याचा. आता काय सांगावं. आपण जर गेट उघडं ठेवावं तर लोक रेल्वे पाहायचे नाही, काय नाही. लोकांच्या बैलगाड्या, 2 व्हीलर, त्या काळात काही 4 व्हीलर एवढ्या प्रगत झाल्या नव्हत्या. लोक हाकनाक मरतील. गेट लावूनच घेतलेलं बरं. त्यांनी 9मीला संध्याकाळी गेट लावून घेतलं महाराज. हरिभाऊ पंढरपूरला रेल्वेने. महाराज हरिभाऊ गेले पंढरपूरला. पांडुरंगाला काळजी पडली, माझा भक्त वारीला आलाय, नोकरीवर हाय बोकलून. इंग्रज मला गोळ्या घालू नाही तर फाशी देव, नोकरीला लात मारू, पण वारी नाही सोडणार. काय निष्ठा त्या हरिभाऊची. महाराज हरिभाऊ पवार हरिजन समाजाचा वारकरी. तो गेला पंढरपूरला. त्या पांडुरंगाला काळजी पडली. पांडुरंग परमात्मा तिथं गेट उघडायला लावायला. रेल्वे आली, देवाने गेट ओढून ठेवायचं. महाराज हरिभाऊच्या रूपात. जाऊ द्या रेल्वे. रेल्वे गेली का देवाने गेट उघडायचं. हाना गाड्या, बैलगाड्या, सायकली, पाय पायी जाणारे लोक काढून द्यायचे. 3 दिवस हरिभाऊ दशमी, एकादशी, द्वादशीला हरिभाऊ पंढरपूरला. आणि पांडुरंग परमात्मा भक्तासाठी केवढा कष्ट घेतोय. भक्ताच्या कैवारे कष्टलीस विठ्ठले. 3 दिवस देवाने तिथं गेट लावायचं, उघडायचं, सया करायच्या. गेट लावायचं, उघडायचं, सया करायच्या रोजच्या. द्वादशीची संध्याकाळची क्षीरापती झाली. द्वादशीला संध्याकाळीच रेल्वेने हरिभाऊ आले. त्रयोदशीला इंग्रज अधिकाऱ्यापुढं थर 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 कापू लागले. इंग्रज अधिकारी म्हटला, हरिभाऊ काय झालं थर थर कापायला. मायबाप 3 दिवस नव्हतो मी. कशी झाली असेल रेल्वेची परिस्थिती, काय अपघात झाले असतील, काही लोक मेले असतील, किंवा तुम्हाला कोणीतरी कामगार ठेवायला वेळ लागला असेल. क्षमा मागतो मायबाप, पण मी तुमची क्षमा मागतो, पण मी चोरून गेलो, याबद्दल माफ करा. ते म्हणले चोरून गेले, तुम्ही तर इथंच होते. ते म्हणले काय सांगताय. म्हणले हो 3 दिवस तुम्ही इथं होते. काय बोलताय तुम्ही. गावातलीच लोक म्हणले हरिभाऊ तुम्ही तर 3 दिवस इथंच होते. आणि जे वारीला गेले होते ते म्हणजे नाही नाही हरिभाऊ तर वारीला होते. हा घोटाळा झाला. हरिभाऊ नेमके इथं का वारीला लक्षातच आहे ना. हरिभाऊ म्हटले माझ्या सह्या दाखवा. सह्याचं रजिस्टर उघडलं. जिथं पांडुरंगाने सह्या केल्या होत्या तिथं सगळे तुळशी, फुलं, बुक्का त्या रजिस्टरमध्ये निघाला. हरिभाऊ ते रजिस्टर छातीला घेऊ घेऊ रडायचे. पांडुरंगा अरे दुबळा भक्त मी, माझ्यासाठी तू पंढरपूर सोडून इथं गेट उघडायला लावायला उघडायला एवढे कष्ट घेतले. आजच राजीनामा आहे नोकरीला, इथून पुढं वारीच करीन पंढरीची. एवढा पांडुरंग भक्तासाठी कष्ट घेतो. आणि तरी तुम्ही घरात पांडुरंगाचे फोटो सोडून स्वामीन, बाप्पून, आम्मा, गुरुमावल्या, मामा, दादा, बाबा, लोक चिंगळ्याचा फेत विठ्ठल आपल्या घराच्या बैठकीत पांडुरंगाचा फोटो असलाच पाहिजे महाराज, वादच नाही. बाहेरून माणूस आला त्याची पांडुरंगाच्या फोटोवर नजर पडली का त्याची तमोगुणी वृत्ती सात्विक गुणात आली पाहिजे महाराज. त्याची रजगुणीचं वृत्तीचं पर्यावसान सत्वगुणात झालं पाहिजे. रोज सकाळी उठायचं, पांडुरंगाला फोटो पुसायचा, पूजा करायची, नैवेद्य दाखवायचा, आरती करायची. पांडुरंगा माझ्यावर कृपा ठेवा महाराज, जा त्याच्या घराला डंकच लागणार नाही महाराज. फोटो असलाच पाहिजे पांडुरंगाचा. काहीच्या घरात कबुतराचे फोटो चोची घालताना काय घ्याव का हानू हानू. आता आई लोकच आखलीच नाहीत लोकांना महाराज.
कोणाचे फोटो काही लावित लोक महाराज. आणि आम्हाला त्याच्या खाली बशी तेच म्हणतात काढाव का तुमचा फोटो. आता आम्हालाच फोटोत नेऊन ठेवा म्हणजे मोकळे झालो. हार घालायला पुढं आमच्या वही म्हणजे मोकळे झाले तुम्ही. मी पांडुरंग भक्तासाठी कष्ट घेतो. याच जिल्ह्यातली गोष्ट आहे. श्रीरामपूर तालुक्यातले खंडाळा इथं ठोसर भाऊसाहेब ही मंडळी बसलेली, त्यांना विचारा. आज सुद्धा एकादशीला जी लोक श्रीरामपूरची नगरला पंढरपूरला जात नाहीत ती लोक तिथं दर्शनाला बारीने उभे राहतात, गेटचं दर्शन घेतात. या गेटला पांडुरंगाचा हात लागलाय. तिथं सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी मोठं पांडुरंगाचं मंदिर बांधलंय. तिथं आपले आदरणीय हरिभक्तीपरायण संजय महाराज जगताप होते. आता दुसरं कोणीतरी आहे. संपला माझा विषय. देव भक्तासाठी कष्ट घेतो, कष्टाळू आहे देव. दोन्ही हात ठेवणी कटी, दोन्ही हात ठेवणी कटी, दोन्ही हात ठेवणी कटी, दोन्ही हात ठेवणी कटी. उभा भिवरेच्या तटी, उभा भिवरेच्या तटी, उभा भिवरेच्या तटी, उभा भिवरेच्या तटी. कष्टालासी साठी, कष्टालासी साठी, कष्टाला साठी, कष्टाला साठी. भक्ती काजे विठ्ठला भागलासे माय बापा, भागलासे माय बापा. भक्ती काजे विठ्ठला भागलासे माय बापा, भागलासे माय बापा. कमरेवर हात ठेवून देव उभ्या उभ्या झोपा काढत नाही, कष्ट घेतोय. दोन्ही हात ठेवून कटी, उभा भिवरेच्या तटी, कष्टलासी साठी. भक्ती काजे विठ्ठला. देव कष्टाळू आहे. एक संत कष्टाळू आहे. दोन देह कष्टवीती पर उपकारे, देह कष्टवीती पर उपकारे, देह कष्टवीते पर उपकारे. जगाच्या कल्याणा, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टवीती पर उपकारे, देह कष्टवीती पर उपकारे. संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टवीती उपकारे, देह कष्टवीती पर उपकारे. नगरवरून नेवासा गाडी निघाली आणि पांढरीच्या पुलावर थांबली. आता पांढरीच्या पुलावरले हॉटेल म्हणजे एस टीचे सासरवाडीचे ती. मग सगळे ड्रायव्हर कंडक्टर प्रवासी चहा पाण्याला उतरले. मग उतरल्यानंतर एक बारीक मुलगा आंधळा हातात एक फुटकं डबडं घेतलेलं टुंक टुंक टुकुक टुंक टुंक टुकुक वाजत देवाचे संतांचे भावगीतं भक्तिगीतं म्हणत गाडीत शिरला. 4 आणे 8 आणे 10 पैसे 5 पैसे कोणीतरी देईल. त्याचा तो ताल, त्याचा तो आवाज पाहिला. साधू कष्टाळू राहतात. मग गाडीत बसले होते ब्रह्मीभूत रघुनाथ महाराज उंबरेकर. त्यांचं नाव घेतल्याशिवाय या भागात कीर्तन करणं म्हणजे चुकच ठरल. महाराज उंबरेकर बाबांना विचारलं, मुला काय नाव आहे तुझं? म्हणलं माझं नाव मच्छिंद्र आहे. गाव राजेगाव. काय करतो? म्हणले इथं पुलावर भीक मागवतो. म्हणले किती रुपये भेटते? म्हणजे दिवसाची 1 रुपया. तुला जर दर दिवसाला 5 रुपये नाही तर 10 रुपये दिले तर मी तुमच्याबरोबर येईल. काय नाव तुमचं? मला रघुनाथ बुवा उंबरेकर म्हणतात. कशाला मी येऊ तुमच्याबरोबर? मी तुला भजन शिकवतो, तुझा ताल चांगला आहे, तुला पखवाज शिकवतो. आणि उंबरेकर बाबांनी त्यांना भजन शिकवलं, पखवाज शिकवला, प्रवचन शिकवलं, कीर्तन. साधूने समाजासाठी कष्ट घेतले पाहिजे. बरेच साधू आता कटाळखोर झालेत महाराज. ते साधू नाही, त्याच्या आधी संधी शब्द लिहिला पाहिजे. संधी साधू. साधू कष्टाळू पाहिजे. आणि एक चांगले कीर्तनकार झाले वैकुंठवासी मच्छिंद्र महाराज राजेगावकर. साधूने कष्टाने त्यांना शिकवलं महाराज, कष्टाने शिकवलं. मी माजलगावला वैद्यबाबांबरोबर एकदा कीर्तनाला गेलो होतो. वैद्यबाबांबरोबर कीर्तनाला गेल्यावर 5 वाजताच गेलो. 9 ते 11 कीर्तन. आम्ही 5 वाजता गेल्यावर चहापाणी झालं. तिथं खुंटीला विणा टांगला होता आणि 2 टाळ होते. वैद्यबाबा म्हणले, हे ज्ञानोबा ते टाळ घे. टाळ घेतले. ते विणा घे. वैद्यबाबाने विणा लावला काळी एकमध्ये. आम्हाला 2 विद्यार्थ्याला 2 टाळ दिले. आणि वैद्यबाबा हरिपाठ पुढं म्हणले आणि आम्हाला मागं म्हणायला लावला.
आता मी मनात म्हणलं आम्ही इथं कीर्तनाला आलो वैद्य गुरुजी, आणि बाबांनी इथं हरिपाठ काय म्हटलं घरी. हरिपाठ झाला, विना ठेवला, टाळ ठेवले, आम्ही दर्शन घेतलं. म्हणलं बाबा आपण इथं कीर्तनाला आलो ना, आपण तर हरिपाठच म्हणत बसलो. वैद्य बाबा म्हणले ज्या घरी आपल्याला 2 घास खायचंय तिथं 2 नामं गायली पाहिजे महाराज. वारकरी फोकट्या नाही पाहिजे. आता राग मानू नका, चांगला पखवाजा हरिपाठाला थांबतच नाही महाराज. राग मानू नका, मी नगरचं सांगत नाही, तिकडं इंदोरचं सांगतो. मला राहायचं इकडं काही दिवस. चांगला गायक हरिपाठाला राहणारच नाही, काकड्याला राहणारच नाही. शहाणा कीर्तनकार कधी गाथा भाजनाला उभा राहणारच नाही महाराज. काय घोटाळा झालाय कोण जाणे. आमची उपासना कमी होत चालली दिवसेंदिवस. साधू कष्टाळू असतात, देव कष्टाळू, साधू कष्टाळू. महाराज आता देव कष्टाळू, साधू कष्टाळू हे लक्षात आलं. मग आम्ही जीव, तुम्ही आम्ही जीव परस्पर पाहतो, फुकट पाहतो. आपण पंक्ती पाठाले होईल तितकी फुकट वृत्ती सध्या समाजाची जन्मलेली. होईल तितकं फुकट कसं होईल हे पाहायचं. एक काळ असा फुकट्या गडी होता, त्याला जायचं होतं बालाजीला. कोणीतरी देवलाशाने सांगितलं बालाजीला जाऊन या. आता बालाजीला जायचं यायचं म्हणजे वाटाचा जाताचा खर्च, येताचा खर्च, जेवाय खावायचा, गाडीचा खर्च, तिथं 4 दिवस राहायचं, हॉटेलचा खर्च, जेवाय खावायचा खर्च, याला तर सगळं फुकट पाहायचं होतं. त्याने जोडीदाराला फोन लावला, हॅलो सचिन, आपल्याला बालाजीला जायचंय, तिथला हॉटेलचा खर्च मी करतो, जाताचा जेवायचा खर्च, येताचा जेवायचा खर्च मी करतो, गाडीला डिझेल मी टाकतो, तू फक्त तुझी गाडी घे. आता तोही फोकट्याच होता. तो ना मग मी गाडी घेतो, तू बाकीचा खर्च कर. चालतंय म्हणजे अमक्या अमक्या तारखेला जायचं. सचिनने फोन ठेवला का त्याने लगेच दुसऱ्याला फोन लावला, हॅलो रामभाऊ, गाडी मी घेतो, जाताचा खर्च माझा, येताचा खर्च माझा, हॉटेलचा खर्च माझा, तू फक्त डिझेल टाक, आपल्याला बालाजीला जायचं. ते फोकट्याच गाडी होता. त्याला चालतंय मग मी डिझेल टाकतो, गाडी घेतो आणि सगळा खर्च तू कर. चालतंय म्हणलं. रामभाऊने फोन ठेवला का त्याने परत दुसऱ्याला फोन, हॅलो हरिभाऊ, गाडीचा खर्च माझ्याकडं, डिझेलचा खर्च माझ्याकडं, डिझेल माझं, गाडी माझी, जाताचा येताचा खर्च माझा, फक्त 4 दिवस तिथं हॉटेलचं भाडं तू बरं म्हणले. तो म्हणला चालतंय, गाडी तू घेतोय, डिझेल तू टाकतोय, सगळं जाताचा येताचा खर्च करतोय, 4 दिवस हॉटेलचा खर्च माझ्याकडं, मी घेतो गाडी. विठाल विठाल विठाला 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 पुंडरी गवरना हरी विठाल सीता इथं आज साधक कीर्तनकार आहेत, सिद्ध कीर्तनकार आहेत आणि प्रसिद्ध कीर्तनकार सुद्धा आले. बघा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय विशाल महाराज खोले आले. जरा जोरदार टाळ्या वाजा. या रूपाने मुक्ताबाई संस्थान झालं. विठाल विठाल विठाला 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 विठाला. गाडी मी घेतो, डिझेल मी घेतो, वाटाचा जाताचा खर्च, येताचा खर्च माझ्याकडे, तू फक्त तिथला 4 दिवस हॉटेलचा खर्च कर. तो मला चालतंय. हरिभाऊने फोन ठेवला आणि त्याने लावला परत दुसऱ्या एका जोडीदाराला फोन, ए राघू म्हणले जाताचा खर्च फक्त राहिला आहे, मग गाडी मी घेतो, डिझेल मी टाकतो, हॉटेलचा खर्च मी करतो, जाताचा येताचा खर्च तू कर, आपल्याला कुठं जायचंय बालाजीला. गाडी परस्पर पाहिली, डिझेल परस्पर पाहिला, जाताचा खर्च येताचा खर्च परस्पर पाहिला आणि तिथला हॉटेलचा पाहिला. याला काय जोम पडला सांगा बरं. याला म्हणायचं फुकटे. गावगाव फुकटे फार वाढलेत मला. होईल तितकं फुकट पायाच. आमच्या आळंदीत एक मनुष्य दर 3 दिवसाला दाढी डोकी करतो, दर 3 दिवसाला, आणि नाव्याकडं जात नाही, हाताने बी करीत नाही. मी म्हणलं तुम्ही नाव्याच्या दुकानातही कधी दिसत नाही, हाताने करीत नाही, दर 3 दिवसाला कसा करताय. तो ना माऊली, इथं इंद्राणीच्या काठावर रोजच कोणाचा ना कोणाचा धावा असतोय म्हणले. मग कोणाच्या धाव्यात बसायचं, घ्यायचं का डोक्यात दाढी डोकी. असे गावगाव फुकटे जलमले तर सांगता कोणाला महाराज. देव कष्टाळू, साधू कष्टाळू, फुकटे जीव फुकटच पाहणार. आम्ही एका गावी असा सप्ताह केला, गावाचं नाव सांगत नाही, मोठा सप्ताह केला नाशिकला. आम्ही नाशिकचंच आहे ते. आणि मग तिथं आमचे यांना माहिती आहे, नागरे मामाला माझ्याबरोबर आले ते. मोठे 800 गावं जोडली आम्ही त्या सप्ताहाला. मला 800 गावं, रोज 1000 टाळकरी. पहिल्या दिवशीपासून 50,000 लोक होते. मला काल्याला 1.5 लाख लोकाला मांडे खाऊ घातले आम्ही. 1.5 लाख लोक. चांगलं नियोजन केलं महाराज. ते काय आरूळच होतं. रोज संतांची संस्थानं वेगळी, लागण एवढी मंडळी. झालं कसं, तिथं आम्हाला लागत होत्या बाबळी. आम्हाला जवळजवळ 100 टारल्या सरपण लागलं मला. 100 टारल्या.
100 टारल्या सरपंच गोळा करायला मग आम्ही एक सरपंच समिती नेमिली. 4 तालुक्यात ज्याच्याकडं दारापुढं घरामागं पडलेलं सरपंच गोळा केला. तरी आमच्या 70 टारल्या झाल्या. अजून 30 टारल्या लागत होते. मग आम्ही मॅसेज टाकला, वादाचे झाडं आहेत ना, वादाचे कळत आहेत ना, बांधावरले झाडं द्या. हे लोक महाराज त्याला नको मला ना तुला असो आणि मग द्या म्हणले. निघाले. एका जणाने आम्हाला 3 बाबळी दिल्या, 3 बाबळी. मग बाबळी आणायला गेले आमचे 2 जण, बबन मामा आणि नवनाथ मामा. 2 जण गेले, बबन मेथे नवनाथ कांगणे. हे 2 जण गेले बाबळी आणायला. मिशन नेली कापायला. ज्याने बाबळी दिल्या होत्या घोले पाटील, तर त्यांनी काय केलं, टेप घेऊन आला. ते आमचा नवनाथ म्हणला, इथं तर काय वावराची मोजणी नाही, पण तुम्ही टेप काय आणला? म्हणजे बाबळी तुम्हाला देणार, पण दांड्या मी घेणार. म्हणजे कापायला आम्ही, गाडी आमची, दांड्या तुला आणि काटे आम्हाला का? काय माणसंच फुकटे ज्याला म्हणजे तर काय सांगा आता तुम्हाला. चला दांड्या आम्हाला, काटे तुम्हाला. त्यानं लावला एका पुढाऱ्याला फोन. आमच्या सप्त्यात एक बरेच पुढारी होती. आणि पुढाऱ्याला फोन लावला. पुढारी तिथं आला. काय म्हणणं आहे? अहो आम्ही सगळं सामान सुमान घेऊन आलं. हे म्हणते दांड्या कापून आम्हाला द्या. म्हणजे सामान आपलं कापायचं आपण, याला आहे त्या दांड्या काढून द्यायच्या. आता पुढाऱ्याचा तिकडे मतदार होता. पुढारी मला जाऊ द्या मारू द्या, त्याला दांड्या. म्हणजे पुढारी ना कधीही तोडगा तोडणार नाही महाराज. दोन्ही पार्ट्याला समान निकाल देणार, कारण मतदार आहेत ना ते आपले. पुढारी म्हणजे ब्रह्मदेवाच्या गैरहजरात जन्माला आलेली जात महाराज. कधी तोडगा तोडणारच नाही महाराज. एक घाव 2 तुकडे नाही. आपल्या नगर तालुक्यात महात पाटलाची चिचुंडी, तिथं महादा पाटील होऊन गेला. त्याने एका घाव 2 तुकडे असा न्यायनिवाडा केला. आता ते पुढल्या वर्षी सांगा ना, आता नाही सांगा. त्या गावाचं नाव महात पाटला चिचुंडी कापडलं. मग आता ते नवनाथ म्हणला, हे नुसत्या काटे आपण कसे घ्यायचे? ते पुढारी म्हणला द्या. कापल्या ना बाबळी, लोक फोकाट बघत येत. पण तुकाराम महाराज सप्ताह होता. 3 बाबळी आतून पोकळ निघाल्या महाराज. त्याला भली मोठी धामीन निघाली. आमचा नवनाथ म्हणायचा, घ्या घ्या बाबळी तुम्हाला घ्या. लोक फुकट बघत येत. विठ्ठल सध्या समाजाची फुकट वृत्ती फार वाढली. कष्टाळू वृत्ती कमी झाली. कष्ट करणारी माणसं होती अजूनही. देवाने कष्ट घ्यावे, साधूने कष्ट घ्यावे, फुकट जीवाने पाहावं. वैकुंठवासी नामदेव आप्पा श्यामगावकर एक दृष्टांत सांगायचे. ऐकलेलं असं, पण परत ऐका. एका माणसाला ब्राह्मणाने सांगितलं, आता इथं देवा बसलेत आपले, देवाने सांगितलं, बाबा रे तुझा अमुक अमुक काम होईल, तुला मारुतीला 11 नारळ फोडावं लागतील. आता गडी फुकट्या होता. ते गेला पांगरमलच्या दुकानात, किराणा स्टॉलमध्ये. दुकानात गेला आणि म्हटलं, का हो मला 11 नारळ घ्यायचे, कमीत कमी पैशात कसे पडतील? तो म्हणलं 20 रुपयाला 1 नारळ पडेल. कमी नाही का? त्याने जा पांढरीच्या पुलावर, तिथं भेटेल. ते थेट पांढरीच्या पुलावर गेला. राम 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 राम, पांगर म्हणून आलोय. काय म्हणणं आहे? 11 नारळ हवे तर 1 केवढ्याला पडेल? म्हणले 15 रुपयाला 1 पडेल. कमी नाही का? जा नगरला. थेट नगरला गेला. गडी फोकट्याच होता. गेला, राम 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 राम, पांगर म्हणून आलो. काय म्हणणं आहे? मला 11 नारळ घ्यायचे, केवढ्याला 1 नारळ पडेल? एवढ्या लांबून आले तुम्ही 11 नारळासाठी? 10 रुपयाला 1 नारळ. कमी नाही का? नगरचा दुकानदार म्हणला, जर रत्नागिरीला. थेट गडी रत्नागिरीला. आता आदरणीय एकनाथरावांनी फुकट केलंय. बऱ्याच 75च्या पुढचे ना सगळ्या एसटीत नेम्या बाया, आणि निम्याच्या पुढं 75च्या पुढची फुल तिकीट काढून माणसं ना उभ्याच मेली महाराज. आता वारी भरली होती निवृत्तीनाथाची. प्रत्येक मठात 2-2 हजार माणसं. त्यात गडी 200, 1800 बायाच बाया. रत्नागिरीला गेला दुकानदाराकडे, दुकानदार मला 11 नारळ हवेत, मी थेट पांगर म्हणून आलोय. एवढ्या लांबून आले? हो. केवढ्याला पडल? म्हणजे एवढ्या लांबून आले तर मी तुम्हाला 5 रुपयाला नारळ. कमी नाही का? दुकानदाराने कोयताच काढा मारा. त्याने अहो काय झालंय? तुला कमी लागत नाही, हे घे कोयता. माझ्या रानात रत्नागिरीचं माणसं आहेत आम्ही, लागण एवढी नारळ आहेत. म्हणजे काय लागेल तेवढी घेऊन जा. मग गड्याने तो कोयता घेतल्यावर थेट नारळाच्या झाडावर चढला. आंब्याच्या झाडावर चढणं वेगळं, नारळाच्या झाडावर चढणं वेगळं. तिला गुळगुळीत राहतंय. वर गेला तर याला 11 लागत होते आणि एका फांदीला 100 नारळ होते. मग 11च घ्यावा ना. फुकटेच ना महाराज. फुकट म्हणल्यावर लोक थडग्यातून वर येते महाराज. भरोसाच नाही लोकांचा महाराज. फुकट पाहिजे बघा. कोणत्याही सरकारकडून लोकांना कशाची अपेक्षा आहे सांगा बरं? कशाचीच नाही. कर्जमाफीची. फुकट पाहिजे फक्त. मग त्याने कोयता घेतला ना तर 11 घ्यायचे ना, त्याने 100 नारळाच्या फांदीला कोयता मारला. कोयता रोतला त्याच्यात. कोयता हलवता याचे पाय सटकले. गडी नारळालाच बॉम्ब काढला महाराज. हे फुकट्या माणसाचे असेच हाल होते महाराज.
कोणीतरी उतरावं तेवढं ते उंटावरून एक मनुष्य, ओ उंटावाले बाबा इकडं या, मला उतरा. आता ते गडी फुकट्याच होता, त्यांना तुला उतरील पण 2000 रुपये द्यावं लागतील. बाबा 2,2500 रुपये घे पण मला खाली घे. केवढ्याला पडलं त्याला, नारळ आता करायचं. आला तो उंटावाला. आता किती उंट उंच असला तरी नारळाला कसा खेटन महाराज. उंट उभा केला पण भलतंच अंतर. उंटवाले बाबा तुम्ही उंटावर उभा राहा आणि मला खाली घ्या. उंटवाला म्हणला अजून 500 रुपये वाढवून द्यावं लागतील. बाबा तुला 2,500 रुपये देतो, 3,000 रुपये देतो पण मला वर घे. 3,000 रुपये म्हणल्यावर उंटावाला वर उभा राहिला. हात वर केले तरी ईदभर अंतर राहिलंच बघा. उडी मारून धरा अजून 500 देतो. 3,500 फुकट भेट देत म्हणल्यावर उंटावाल्याने उडी मारली, त्याचे पाय धरले, उंटच निघून गेला महाराज. फुकट्यांचे असेच हाल होते महाराज. जेवढे फुकटे आहेत ना त्यांचे असेच हाल होते. उंट गेला निघून. आता या दोघाच्या वजनाने ती फांदी लागली कडकड कडकड वाजायला. खालचा गडी म्हणायचा 3,500च्या 3,500 सुटले, फक्त वरची फांदी सोडू नको. वरचा म्हणायचा 5,000 देतो, पहिले पाय सोड. दोघाच्या वजनाने फांदी मोडती बघा. आता काय आपलंच गणित चाललंय, काय हसण्यात मजा आहे महाराज. कष्ट नको लोकांना, फुकट पाहिजे. विठ्ठल अशा फुकट्या लोकांसाठी आजच्या अभंगात तुकाराम महाराजांनी योजना आणली. मायबाप तुम्हाला कष्ट वाचून सुख भेटणार आहे, फुकट सुख. फक्त मी सांगतो या वचनाला तुम्ही माना, तुमचं हितच होणार आहे. फुकट दुःख, जसं सुख फुकट भेटल तसं दुःखही फुकट भेटल. मी सांगतो ते ऐका. जगद्गुरु तुकोबाराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात. तुका म्हणे हित मानाया वचना, म्हणे हित मानाया वचना, तुका म्हणे हित मानाया वचना, तुका म्हणे हित सुख दुःख जाणा साधे फुका, सुख दुःख जाणा साधे फुका, सुख दुःख जाणा साधे फुका, सुख दुःख जाणा साधे फुका. तुका म्हणे हित मानाया वचना, सुख दुःख जाणा साधे फुका, दुःख जाणा साधे फुका. तुका म्हणे हित मानाया वचना, सुख दुःख जाणा साधे फुका, सुख दुःख जाणा साधे फुका. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज फुकट सुख कसं भेटत आणि फुकट दुःख कसं भेटतं याचा उपाय सांगतात. फक्त मी सांगतो ह्या वचनाला तुम्ही माना, यात तुमचं हितच होणार आहे. तुका म्हणे हित माना या वचना, या वचनाने तुमचं हित होणार आहे. तुम्ही हे वचन माना. काय हो महाराज, काय हित होईल? फुकट सुख भेटल. सुख दुःख जाना साधे फुका. फुकट सुख फुकट दुःख. संतांचं वचन मानलं पाहिजे महाराज. संत बोलती ते खरे, साच मानावी उत्तरे, वक्ते महाराज म्हणायचे. माणसाने संतांच्या वचनावर श्रद्धा ठेवली पाहिजे. संती सांगितले ते केले जतन, नाही आज्ञे त्यांचे केले उल्लंघन. मत मतांतरा नाही दिले मन, हृदय धरिले या हरीचे चिंतन. निळोबराय म्हणतात. सुख दुःख जाना साधे फुका. तुका माझा मी सांगतो ते ऐका. काय सांगा बरं महाराज, आता उपाय सांगा. कोणी तप करत असेल, कोणी तीर्थ करत असेल, कोणी दान करत असेल, कोणी व्रताचर करत असेल, कोणी हरीचा गुणानुवाद गात असेल, शुद्ध आचरण ठेवत असेल, सहकार्य करा. सहकार्य करा, फुकट सुख प्राप्त होईल. चालू गाडीची खीळ काढू नका, फुकट दुःख प्राप्त होईल महाराज. सामान्य नाही. तुम्हाला सहकार्य करायचं नसेल तर करू नका, पण आडवा पाय घालू नका. आडवा पाय घातला तर देव वाटोळं करत नाही, पण खाकाना केल्याशिवाय राहत नाही महाराज. आणि
आणि म्हणून फुकट दुःख भेटल जर साधना करणाऱ्या माणसाला आडवा पाय घातला तर, आणि फुकट सुख भेटल साधना करणाऱ्या माणसाला सहकार्य केलं तर. चांगल्या माणसाला सहकार्य केलं पाहिजे. मला व्हावे साह्यतया न घालावे भय. सहकार्य करा, भय घालू नका. घातली भय नरका जाणे. व्हावे साह्यतया न घालावे भय. फुकासाठी पाहे लाभ घात. फुकट लाभ आहे आणि फुकट घात होईल तुमचा महाराज. फक्त सहकार्याची भूमिका ठेवा. मुंगीला पंख फुटायला लागले का समजून घ्यायचं मुंगीचं आयुष्य संपलं. आणि तसं आपल्या जीवनात आपण चांगल्या माणसाला विरोध करायला लागलो का समजून घ्यायचं आपलं मृत्यू लोकातलं आयुष्य संपलं. आता आपल्याला परलोकीला जायचे दिवस सुरू झाले महाराज. मुंगीचे पंख मृत्यू लोकातलं गमन, साधूला विरोध मृत्यू लोकातून गमन. विठ्ठल विठ्ठल सहकार्याची भूमिका ठेवा, आडवा पाय घालायची भूमिका ठेवू नका. कशा कशाला सहकार्य करावं, 6 गोष्टीला सहकार्य करावं, आडवा पाय घालू नये. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. व्रत आचार आचरण आडवा पाय घालू नका. सहकार्य करा, फुकट सुख. आडवा पाय घालाल फुकट दुःख. काय योजना आहे आजच्या अभंगात? कोणत्या 6 गोष्टी ऐका. तप, तीर्थ, दान, व्रत, आचरण, गाता हरिगुण. या 6 गोष्टी करत असत वारू नये. यांना करू द्या. तुकाराम महाराज 100 चरणाच्या अभंगात सांगतात, करा जप तप अनुष्ठान याग संती हे मार्ग स्थापियले. तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग भक्ती हे मार्ग मोडू नये. हे करत असं सहकार्य करा. तपात ताकद आहे महाराज. तपसा किम न साध्यती. तपाने काय साधत नाही. तपी माणसं होऊन गेले. ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या पुढे आदरणीय शिवाजी अण्णा गरड बसलेत, ज्यांनी ज्ञानेश्वरी हस्तलिखित केली महाराज. आणि ज्ञानेश्वरीचे हजारो पारायण केलेले आहेत. इथं जवळ गाव आहे झापवाडी. त्या गावात कोण्याही माणसाचे 100च्या पुढंच पारायण झालेले आहेत महाराज. एका व्यक्तीला पॅरालिसिस झालेला आहे, कमराच्या खाली गेलेत. मग कमराच्या वर आहेत, त्यांचं नाव आहे वाघ म्हणून येतं, वाघ. तर त्यांनी जवळजवळ 1200 पारायण केलेत ज्ञानेश्वरीचे. 1200. याच नगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यात एक माऊली खरडताई, त्यांचे मालक सभापती होते शेवगाव तालुक्याचे, खरड पाटील. तर देवटाकळी गाव आहे मला वाटतं त्यांचं. त्यांनी 1000 बरोबर आहे का ठोसर भाऊसाहेब, 1000 पारायण केली ज्ञानेश्वरीची महाराज. ज्ञानोबराय म्हणतात, असे काही तपस्वी माणसं होऊन गेले, सूर्य उगवे ना तर एकाने लंगोट काढून फेकला महाराज. तर लंगोटाने सगळ्या सूर्या इतका प्रकाश. एकाची शाटी तपिन्नली. वा. एके सृष्टीवरी सृष्टी केली. काय तप होतं. विश्वामित्राने सृष्टीवर सृष्टी केली. म्हणजे देवाने दूध देणारा गाय निर्माण केली, तर विश्वामित्राने दूध देणारी म्हैस निर्माण केली. म्हैस ही विश्वामित्राच्या सृष्टीतली, देवाच्या नाही.
देवाच्या सृष्टीतली गाय, म्हैस विश्वामित्राच्या सृष्टीतली, आणि माणसाच्या सृष्टीतली जर्सी बघा, जर्सी. जर्सी वरडायला लागलं, वाटतं कोणी गेलंय का काय कोणाच ठाऊक असं. म्हणून जर्सीचं दूध, म्हशीचं दूध देवपूजेला चलत नाही, गावरान गायचं दूध लागत. आपल्या गावात, आपल्या दारात गावरान गाय पाहिजे. ज्याचे द्वारी गाय तेथे विठोबाचे पाय, ज्याचे द्वारी कोंबड्यांचे पाय तेथे सांगावे काय. दारात जाताच भरे पाय, नाही तर पाय टाकून पाय. हे माथ्यातलं आहे, गाथ्यातलं नाही. याला चाली म्हणतात. नाही तर आमच्यात जे गाथ्यातले त्याच्यावर टाळ वाजवतात महाराज, त्याच्यावर पखवाज वाजवतो. बिगर गाथ्यातलं टाळ वाजवत नाही, म्हणत नाही. ऐका, तप एकाची शाटी तपिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली. तुरीची डाळ, मुगाची डाळ ही देवाच्या सृष्टीतली, मसूरची डाळ ही विश्वामित्राच्या सृष्टीतली. म्हणून देवाला नैवेद्य दाखवत असताना मसूरच्या डाळीचं वरण चलत नाही. विठाल विठाल काय तपस्वी माणसं होते. एक आमचे गुरुजी वैद्य महाराज एक दृष्टांत सांगायचे. एक गडी असा तपस्वी होता, भलतंच तप केलं. जंगलात गेल्यावरच तप होतं असं काही नाही, घरात राहून सुद्धा तप करता येतं, फक्त माणसं त्या लायकीची लागत आहे. एक गडजण जंगलात गेला तप करायला. असं तप केलं, तप करता करता झाडाखाली बसला होता. झाडावर एक बगळी येऊन बसली आणि बगळीने शेण टाकलं खाली. याच्या अंगावर पडलं, काय पडलंय म्हणून वर पाहिलं, बगळीच जळून गेली. वाह, त्याला वाटलं आपलं तप चांगलं झालं, चला गाव जाळायला. हे काय तापाचं लक्षण आहे, हे काय साधूचं लक्षण आहे. गाव जाळायला निघाला. गेलाय का घरी, भिक्षाम देही. पहिल्यांदा हाक मारली, बाई काही भिक्षा घेऊन आली नाही. भिक्षाम देही, बाई परत भिक्षा घेऊन आली नाही. तिसऱ्यांदा भिक्षाम देही. तिसऱ्या वेळेस हाक मारली, मग मात्र बाई आली. रागा रागा बाईकडं पाहायला लागला. 3-3 हाका मारले तरी आहे ना. बाई म्हणले, अ बुवा, मला काय झाडावरली बगळी समजलं काय तू? हा, तुला कसं कळालं? म्हणले, बाबड्या, तू घर सोडून गेल्यावर तप झालं, माझं घरातच तप झालं. कसं काय? मी ते तपच करत होते. काय? माझा मालक जेवत होता. मालक जेवत असताना मी कुठेही जात नाही. मालकाला पाणी लागतं का, मीठ लागतं का, साखर लागतं, ताक लागतं का, दूध लागतं, माझं ध्यान राहतं महाराज. असं आहे बाई माणसाचं तप मालकाच्या सेवेत. हो, पतीची या मता अनुसरवणी पतिव्रता. पण मालक बी त्या गुणाने वागले पाहिजे. हो, तुम्ही लेजिम खेळत या पतीची या मता, हटो आय पतीची या मता. मालक बी त्या गुणाने वागले पाहिजे ना. मी मालक जेवत असताना समोर उभी होते. या महाराष्ट्रात एक प्रसिद्ध कीर्तनकार होऊन गेले, नाव विचारू नका. ते जेवायला बसले, बायको वाढता वाढता खिडकीजवळ गेली दुसऱ्या मजल्यावरून, आणि दारातून वरात चालली होती, ती वरात बघत होती. महाराज म्हणले, अगं भाजी वाढ. थांबा, वरात पाहते. अगं भाजी वाढ, थांबा ना जरा, वरात पाहते. पहिल्यापासूनच बायका गड्याचं ऐकत नाहीत महाराज. हे आयशे हे चालत आले मागे, नाही मी बोलत वावगे. एवढ्या दिवस तुम्ही जिथंच कसे हा मोठा प्रश्न पडलाय महाराज मला. असो, अगं मला भाजी वाढ. अहो थांबा ना, मी वरात पाहते. महाराजांनी धुतला ना हात. वरात गेली निघून, ती आली. मग तुम्ही हात का धुतला? अगं 3दा हाका मारून तू आहे ना. काय जेवणात मजा आहे का? उठले, कुठं चालले? म्हणले, चाललो आता. ते गेले आणि संध्याकाळी वरातच घेऊन आले महाराज, बायकोच घेऊन आले महाराज. ती बाई लागली रडायला, तुम्ही काय आणले? म्हणजे वरात. का? तुला वरात पाहायची होती ना, पहा आता माझी. कीर्तनकाराने की आज नाव नका विचारू बरं का त्याचं, नाव विचारू नका, हे लाईव्ह चालू आहे. मोठा माणूस कुठं नाव सांगता महाराज, घडलेली गोष्ट या. मग काही गडी बिला ईरसाळ राहतात महाराज. हा, बाया एक पट तर गडी 2 पट. एक बाई गाड्याच्या 2 व्हीलरवर मागं बसली, गाडीत घेऊन चालली. पुढं आलं एक गाड वाढवं. बाईला ईरसाळ होती. बाई म्हणली, होय हो, तुमच्या पाहुण्याला रामराम घाला ना. तुमच्या पाहुण्याला म्हणजे गाढव याचा पाहुणा आहे. गडीला ईरसाळ होता. तो म्हणला, मी सासऱ्याला रामराम घालीत नसतोय. गडी काय लय पुढची आहेत महाराज. मराठी पाऊल पडते पुढे, चांगलं आहे रे बाबा. राहा एक पाऊल पुढे. ऐका, तप तप माझं तप माझ्या नवऱ्याच्या सेवेत आहे. तप. मग कोणी तपाला चालला, जाऊ द्या मायबाप, आडवं घालू नका. नर्मदा प्रदक्षिणा हे तप आहे महाराज, सामान्य समजू नका. कोणी चाललाय, तुम्ही चालले होय, माग येता ना का? पण म्हणजे आधीच माणसं बिचकून द्यायची. मग असं वारीला चालला, तप आहे, जाऊ द्या ना. तप. तीर्थ, कोणी तीर्थयात्रेला चालला, काशी यात्रेला,
कोणी केदारनाथ यात्रेला चाला, कोणी बद्रीनाथ यात्रेला चाला, जाऊ द्या. आडवा पाय घालू नका. ज्ञानोबा हरिपाठात सांगतात तीर्थव्रती भाव धरी रे करुणा. मग जो तीर्थयात्रा करतो त्याच्या घरी 2 पाहुणे येतात, 3 पाहुणे. शांती दया पाहुणा हरी करी. हरी पाहुणा आणि शांती आणि दया हे 2 पाहुणे येतात. जो तीर्थयात्रा करत नाही तोच यमाचा पाहुणा प्राणी होय. हरिपाठात अशी पाहुणे आलेले आहेत महाराज. तप करा, तीर्थयात्रा करा. तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको, जव काळ असे दुरी ठेला, जव काळ असे दुरी ठेला, जव काळ असे दुरी ठेला, काळ असे दुरी ठेला, जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे. आत चालावया पाय, आत चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको, जव काळ असे दुरी ठेला, जव काळ असे दुरी ठेला, जव काळ असे दुरी ठेला, जव काळ असे दुरी ठेला. तीर्थयात्रा करा. वा, तो तप तीर्थ दान. माणसाने दान केलं पाहिजे. संस्थेत पांडुरंगभाऊ वैद्य होते, ते रोज एक 5चा ठोकळा ब्राह्मणाला द्यायचे, रोज एक 5चा ठोकळा माऊलीच्या पिठीत टाकायचे, रोज एक 5चा ठोकळा लहान मुलांना द्यायचे. लहान मुलांवर त्यांचं प्रेम होतं महाराज. दान केलं पाहिजे. कोणत्या विहिरीला पुन्हा पुन्हा पाणी येतं बोला? ज्या विहिरीला उपसा आहे ना त्या विहिरीला पुन्हा पुन्हा पाणी येतं आणि ते गोड लागत. ज्या विहिरीला उपसा नाही त्या विहिरीला पुन्हा तर पाणी येत नाही, पण त्या पाण्याचा वास सुटतो थेट ईडी कार्यालयापर्यंत. महाराज लागली चिडी माग चाललेच गुवाहाटीला. वा. आणि म्हणून दान केलं पाहिजे. आता प्रत्येकाने RCC बिल्डिंग बांधलेल्या आहेत, इथं बरेच बंगले बांधलेले गडीत, आणि बोर घेतलेत. बोरला क्षार राहतात. बोरचं पाणी टाकीत टाकतात आणि टाकीचं पाणी नळाद्वारे टॉयलेटमध्ये, बाथरूममध्ये, स्वयंपाकघरात, दारात पाणी येतं. कोणत्या नळाद्वारे पाणी येतं बरं? तुम्ही ना महाराज प्रश्न चुकीचा आहे. नळाद्वारे पाणी येतं नाही, माझा प्रश्न बरोबर आहे. कोणत्या नळाद्वारे पाणी येतं? जे नळ सदैव चालू बंद राहतात ना त्याच नळाने पाणी येतं. 1 वर्षभर नळ बंद ठेवा फक्त, ते क्षारयुक्त पाणी त्या नळीत जाम होतं महाराज. क्षार जमा होतात. मग बायपास करावं लागतं, वकिलाला द्यावं लागतं, कोर्टाला द्यावं लागतं, पोलिसाला द्यावं लागतं. मला काय सांगत आहे कळत आहे ना तुम्हाला? असं हे दान. म्हणून नळ चालू ठेवा. बाबाजीचा सप्ताह चालला आहे, एक तरी हांडा द्या जिथं, नळ चालू ठेवा महाराज. वा. नाहीतर मग ते क्षार जमा होतात महाराज. संपला विषय. दान. दान दिलं पाहिजे. तपतीर्थदान. व्रत. व्रताचं मोठं फळ आहे. तुकाराम महाराज सांगतात व्रत करा, व्रत करा एकादशी सोमवार, सोमवार व्रत करा एकादशी सोमवार, सोमवार कथा पूजन हरी जागर, हरी जागर कथा पूजन हरी जागर, हरी जागर पुण्य ते असे गाता नाचता फार, गाता नाचता फार, पुण्य ते असे नाचता फार, गाता नाचता फार. पुन्हा बोलिला संसार नाही, नाही सत्यत्वे, सत्यत्वे आ आहा रे भाई, आहा आहा रे भाई.
भाई अरे भाई अरे भाई अरे भाई। पंढरपूरला नामदेव महाराजाच्या दारात एकादशीच्या दिवशी पांडुरंग परमात्मा ब्राह्मणाचं रूप धरून आला. गळालेला देव दारात येऊन बसला. नामदेव महाराजाने भूदेवा ब्राह्मण देवा इकडं कसे? नामदेवा भूक लागली, 5 दिवस अन्न भेटलं नाही, मला जीव घाल. नामदेव महाराज म्हणले आज व्रत एकादशी करीन उपवास. आमच्यात एकादशीला जीव घालीत नाही मायबाप, तुम्हाला मी फराळ देतो पण जेवण नाही. देव म्हणले मला जेव घाल, मला फराळ लागत नाही. देवा हे ब्राह्मणा उद्या जेवण देतो पण आज फराळ भेटल. आज आमच्याकडे स्वयंपाक होत नाही, लहान लेकरा बाळापासून एकादशी म्हणले आमच्याकडे. देव म्हणले मी मरून जाईल. नामदेव महाराज म्हणले तुझ्या 10व्याचं कीर्तन मी करील पण एकादशीला स्वयंपाक नाही होणार. कारण नेम वारकऱ्याचं घरी म्हणले वा. आणि पाहता काय देव उभे राहिले, दिलं ना देवाने अंग टाकून, दिले प्राण सोडून. आता 1200च्या शतकातला काळ. आणि ब्राह्मण दारात मेला. जये दिवशी ब्रह्महत्या घडे, तये दिवशी पर्जन्य न पडे, शक्रिय धरियले पाणी आडे, अवर्षण पडे बहुसाल. ज्या भागात ब्राह्मणाचा अपमान होतो, ब्राह्मणाचा अवमर्दन होतं, ब्राह्मणाचे हत्या होते, तिथं पाऊस पडत नाही. जये दिवशी ब्रह्महत्या घडे, रामायणात आलेली ओवी. हा तये दिवशी पर्जन्य न पडे. पडे तर मग अशा उन्हाळ्यात गारा पडे, सगळा कांदा सडे, तुम्ही ढासा ढासा रडे. हे गाथ्यातलं नाही माथ्यातलं. बर बर. मग ब्राह्मण मेला, सगळे पंढरपूरचे सगळे ब्राह्मण गोळा झाले. हरिदास म्हणवतो, पांडुरंगाच्या पुढं थै थै नाचतो चाळ बांधून. आणि दारात ब्राह्मण मेला. वारे वा वैष्णव, प्रायश्चित्त घ्यावं लागेल. नामदेव महाराज म्हणले म्हणतात ते प्रायश्चित्त घेईल पण एकादशीला स्वयंपाक नाही करणार म्हणजे. नियम म्हणजे नियम. वारकरी अजिबात नाही जेव घालणार म्हणजे. एकादश म्हणजे एकादशच म्हणले. म्हणले तुला अग्निकाष्ट घ्यावं लागेल. म्हणले मी अग्निकाष्ट घेईल पण स्वयंपाक नाही करणार महाराज. चंद्रभागेत चितार पडता जड भारी ने मान टळे निर्धारी, ने मान टळे निर्धारी, ने मान टळे निर्धारी. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात विरोधी पक्षाची लक्षवेधी यालाच म्हणतात. आणि मग महाराज चिता रचली पुंडलिक रायापुढं. त्या ब्राह्मणाचं प्रेत नेऊन मांडलं. मांडल्यावर चिता पेटवली. नामदेव महाराजांनी चंद्रभागेला दंडवत घातला, पुंडलिक रायाला दंडवत घातला. पांडुरंगाला पांडुरंगा मी शास्त्र वाचलेला वारकरी म्हणले, एकादशीला अन्नदान करावं असं आमच्यात कुठंच लिहिलेलं नाही. मग मी मरल पण एकादशीला अन्नदान, एकादशी व्रत नाही मोडणार. आणि पांडुरंगाच्या नावाने धडधड त्या चितेत उडी टाकली. उडी टाकल्या तर ते ब्राह्मण नव्हताच, ते होता पांडुरंग. ताड दिवशी पांडुरंग उभे राहिले. नामदेव महाराजाला झेलर खाली उडी मारली. धन्य नामदेवान, धन्य तुझी व्रतनिष्ठा. अशी व्रत पाहिजे. उमरे गावचे 5 वारकरी पुण्याला तपासणीला गेले होते, वरावरी उमरे महेश महाराज. आणि आता सगळे बागायदारच गडी. मग पुण्याला काहीतरी तपासणी केली. मुक्कामाला मला फोन केला, म्हणले आम्ही धर्मशाळेत येतो मुक्कामाला आणि आमची जेवायची सोय करा. म्हणलं एकादशी स्वयंपाक नाही होणार. ते म्हणले आम्हाला तर जेवायचं आहे म्हणले. म्हणलं तुम्हाला फराळ भेटल बा पण स्वयंपाक नाही होणार. बरं त्याला आम्ही तिथे येत होतो. तोपर्यंत आम्ही भगर आमटी केली. त्यांना साबुदाणा खायचा नाही, ते घोटाळा लई, साखरेवाले गडी सगळे. गुरु बाबाजी मी त्यांना भगर आमटी खाऊ घातली. त्याच्यावर त्या 5ही जणांनी एकादशीच धरायला सुरुवात केली. महाराज वा, आपण ढिलं सोडलं का हे सुटलेच. यांना तर काय या कणात मोडून निघत येईल. महाराज बंकट स्वामी महाराजाच्या काकड्याला बालगंधर्व येऊन बसायचे. बालगंधर्वाच्या पाठीमागं काही गंडोरे राहायचे. मग ते म्हणायचे स्वामी, बंकट स्वामी तुमच्या काकड्याला बालगंधर्व येऊन बसतात, मग तुम्ही त्यांचं नाटक पाहायला काय येत नाही? ते म्हणले मी नाटक पाहायला आलो तर काही माझं बी घडणार नाही, पण मी नाटक पाहिलं तर हे गडी नारायणगावच्याच फडवर जाते माझ्या मागचे, त्याच्यामुळं मला येता येणार नाही म्हणले. आमच्या मागं समाज आहे. म्हणून विठ्ठल महाराज घुले म्हणायचे, एक कीर्तनकार बिघडला 1000 माणसं बिघडले. महाराज हे पाळलंच पाहिजे. महाराज व्रत जपलं पाहिजे. महाराज सोमवार व्रत आहे, एकादशी व्रत आहे. एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्यांची गती होईल नाही, केलंच पाहिजे.
वैद्य गुरुजीला दशमीला गोळ्या देत होते. वैद्य गुरुजी म्हणले आज एकादशी असेल तर मी गोळ्या खाणार नाही. म्हणजे वा, एकादशीला आमची एकादश मोडली नाही पाहिजे. काय माणसं होऊन गेली, नुसतेच ऐकता तुम्ही. ते गेले म्हणून ते दुष्काळे सगळा महाराज असं आहे. हाय माणसं होऊन गेली तत्वनिष्ठ महाराज. तपतीर्थ दान व्रत आचरण काहीच शुद्ध आचरण असतं. बहु तो झाला अशी चतुर शहाणा, शुद्ध आचरणा चुकू नको. विठ्ठल विठ्ठल लईच मोठा कीर्तनकार असावा, लईच मोठा गायक असावा, लईच मोठा वादक असावा अशी आमच्या वारकरी संप्रदायाची अपेक्षा नाही. तुम्ही सकाळी उठून घरी काकडा म्हटले, गाथा ज्ञानेश्वरी वाचली, दुपारी संध्याकाळी हरिपाठ म्हणले, संध्याकाळी एकादशी सोमवारला भजन केलं, कीर्तनकारापेक्षा अशा माणसाचा अधिकार जास्त आहे महाराज. वा, नेमाने काकडा करणाऱ्याच्या पाया पडलं पाहिजे, नेमाने हरिपाठ म्हणतो त्याच्या पाया पडलं पाहिजे. विठ्ठल महाराज घोले यांचं कीर्तन होतं आबादेव महाराजाकडे शिरूरला. आबादेव महाराजाकडे शिवरात्रीचा सप्ताह, सिद्धेश्वर संस्थान शिरूर, खालचं शिरूर. मग बोननी मला गाडीत टाकला, आम्ही निघालो. द्वादशीला कीर्तन होतं, म्हणजे शिवरात्रीच्या आदल्या दिवशी. आबादेव महाराज आपले शिरूरचे. आणि निघाले त्यावेळी दिवशी हैबत बाबाची दिंडी निळो भरायला निघती. इथं घाटावर जेऊर म्हणून गावे, जेऊरला ससेवाडी म्हणून गावे. इथं कराळे पाटील बसले, त्यांना विचारा. आणि त्या ससेवाडीला एक साधू आहे, त्यांचं नाव भीमदादा वारकरी, तुम्हालाही माहिती. संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठी महाराज. आणि भीमदादा त्या वडगाव घेणंच्या घाटातून आणवा आणि चालले होते महाराज. डांबरी पोळायची. विठ्ठल महाराज घोले मी मागच्या सीटवर बसलेलो. बॉने ड्रायव्हरला सांगून गाडी उभी केली. विठ्ठल महाराज घोले खाली उतरले आणि भीमदादाला भर उन्हात दंडवत घातला महाराज. वा, त्याला म्हणतो शुद्ध आचरण. भीमदादा काय कीर्तनकार नाहीत, काय नाही, तुम्हाला सगळं ह्या बालातल्या लोकांना सगळ्यांना माहिती. भीमदादा काय मी डोळ्यानं पण माझ्या डोळ्याला धारा. मग बुवा म्हणले ह्या साधूचा अधिकार काही वेगळा आहे म्हणले महाराज. भीमदादा विठ्ठल महाराज घोले म्हणजे हिमालय होता, ते बोलत नव्हते, त्यांचे डोळे बोलायचे महाराज. त्यांनी नुसतं वर पाहिलं का माणसं बरं येतो बुवा, मग माणसं गरबडायचीच त्यांना महाराज. हा भले भले वामन भाऊचे शिष्य होते ते महाराज. विठ्ठल तपतीर्थ दान व्रत आचरण शुद्ध आचरण. खाली पिंपळनेरला एक साधू होऊन गेले, आता मला नाव ध्यानात येणं. आबादेव काय नाव होतं काय त्यांचं? हा हा नाही नाही, संस्थेचे होते वाळलेले बघा, नाव ध्यानात येणं माझ्या. संस्थेचे होते वाळलेले होते बघा, फार निष्ठावान वारकरी होते. बोनच्याच पठडीचे होते विठ्ठल महाराज घोले यांच्या. माझ्याकडे मोबाईलमध्ये फोटो आहे त्यांचा. भाऊ काय म्हणले? अण्णाबुवा, अण्णाबुवा, अण्णाबुवा. आणि हिवाळ्याच्या दिवसात वामन भाऊ महाराज असे शेकत बसले होते विस्तव. एका बाईने जेवण झाले, एका बाईने दिलं घामेल्यात विस्तव, शेकत बसले. अण्णाबुवा म्हणले भाऊ हे नैष्ठिक ब्रह्मचर्य कशाला म्हणतात? अण्णाभाऊने हळूच खोड काढली महाराज. वामन भाऊने ते सगळे निखारे हातात घेतले, अशी याला ब्रह्मचर्य म्हणतात महाराज. वा, वेदाचे 4 वाक्य होते, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म आणि प्रज्ञानम ब्रह्म. वामन भाऊचं वाक्य सांगा बरं. पायका आणि बायका हे वामन भाऊपासून लांबच राहणार ते म्हणाले. धुतल्या तांदळासारखी माणसं होती महाराज. वामन भाऊचा शब्द होता, पायका आणि बायकांनी लांब राहायचं महाराज. याला म्हणजे शुद्ध आचरण. तपतीर्थ दान व्रत आचरण, गाता हरिगुण. त्यांच्या आचरणाचा, वामन भाऊच्या आचरणाचा असा प्रभाव पडला. पंढरपूरला दिंडी निघाली, एका गावात मुक्कामाला गेली आणि एक गायक चांगला चाल म्हणायला आला. भाऊंचं कीर्तन उभं राहिलं. त्याला म्हणले, खरे तू दिंडीत नाही येणार का? म्हणले भाऊ म्हैस माझ्याशिवाय कोणाला धारच देत नाही. अरे तुला म्हैस सोडील का वारी सोडील? त्यांना ते खरं झालं भाऊ, पण म्हैस यायला झाली आणि उद्या म्हैस मेली. मग तो म्हणला बहुतेक मरतीच काय नव्हता. दुसऱ्या दिवशी दिंडी मुक्कामाला गेली, तो परत पिशी घेऊन चाल म्हणाला. अरे तू कस काय आला? म्हणजे सकाळीच म्हैस मेली म्हणले. भाऊचं वाक्य काय खाली पडणार आहे का? विठ्ठल शुद्ध आचरण. वा, तपतीर्थ दान व्रत आचरण, गाता हरिगुण वारो नये. थाप टाका. अरे तुम्ही हरिगुण गाना, अरे तुम्ही हरिगुण गाना, अरे तुम्ही हरिगुण गाना, अरे तुम्ही हरिगुण गाना. गात नाचत वैकुंठाशी जाना, वैकुंठाशी जाना,
आचरण गाता हरिगुण, एखादा हरिगुण गात असेल. मी रामनवमीला मुंबईला सलग 5 वर्ष कीर्तनाला गेलो. कीर्तन सुरू झालं का शेजारच्या बिल्डिंग मधून एक 5व्या मजल्याने एक बाई ओरडायची, ओ स्पीकर बंद करा, माझ्या मुलाचा 12वीचा अभ्यास चाललाय. दरवर्षी म्हणायची माझ्या मुलाचा 12वीचा अभ्यास चाललाय. किती वर्ष म्हणत होती? 5 वर्ष. मी माईक मधून तुझं पोरग 12वीला 5 वर्ष करतय काय? ती म्हणली पाया पक्का करतय. म्हणलं बरोबर आहे, पायाला असलेच दगाड लागत येतो. काय बोलायचंय महाराज. तुमचे स्पीकर दुसऱ्या समाजाची माणसं बंद करू शकत नाही. आपल्या काकड्याचे स्पीकर, आपल्या हरिपाठाचे स्पीकर आपल्याच समाजाचे लोक बंद करा म्हणतात महाराज. काय म्हणायचं याच्यावर तुम्हाला? आपलेच लोक घर का भेदी लंकाट आहे, आपलेच लोक भजन करायला बंदी घालतात महाराज. दुसऱ्या समाजाचे काय मायसनले आपले हिंदू पुढं महाराज. हे हिंदुस्थान आहे का पाकिस्तान आहे? पण आपलेच असे आडदांड निघालेत ना. आंब्यात लिंबू गावलाय बघा आपल्याकडे बी कधी कधी. म्हणून हे कडुलिंब आहेत ना, यांना टाळपकवाज, दिंडी, भजन, जागर यांच्या डोक्या बाहेरचा विषय महाराज. ते म्हणते गौतमी पाटील आणा हे काय चाललंय? काय तुम्ही काय सासू आहे का गौतमी पाटील? काय पडलंय लोकांच्या तर डोक्यात तिसरंच. हे बाबा तुम्ही सप्ते करताय ना, हे लोकांना संस्काराची शिदोरी. लोक म्हणते तो लाखोचा खर्च कशाला? अरे काय चाललंय निवडणुकात वाटप तर बघा जरा जाऊन. नको नको तितका खर्च चाललाय ते नाही, एवढा खर्च कशा करायला? तुझ्या सासऱ्यात लग्न लावायचं याच्यात? काय काय तुला काय पडलंय वाढीव बांधकाम करायचं? हे याच्यासाठी करायचं महाराज. आमचे हे शिबिर आहेत, हे नारळी सप्ताह म्हणजे संस्काराचं शिबिर आहे महाराज. समाजाला संस्काराची इथं आदान प्रदान. अरे 18 पगड जाती एका मांडवात बसत आणि एका मांडवात जेवत येतात. आता कोणताही पुढारी पहिलं जातीच पेटून देतोय महाराज. पण वारकरी संप्रदायाने कधी याता याती धर्म नाही विष्णुदास. 18 पगड जाती एकत्र केल्या. हे शासनाचं 90% काम आपण करतो महाराज, आणि पगार 100% तेच हानीत येत महाराज. असंही आपल्याला वारकऱ्याला दिलं, वाऱ्यावर सोडून, वाऱ्याला सोडून दिलं. बरं तपतीर्थ दान व्रत आचरण गाता हरिगुण वारू नये का बरं? कोटी कोळे त्याची वाटोली पाहते. हे तप करणाऱ्याचे, तीर्थ करणाऱ्याचं, दान करणाऱ्याचं, हरिगुण गाणाऱ्याचं, आचरण करणाऱ्याचे कुळ वाट पाहतात की आमच्या पूर्व, आमचा उत्तराधिकारी, आमचा नातू कधी सप्त्याची पावती फाडील आणि आम्हाला सद्गती भेटेल. कुळ वाट पाहतात वर महाराज. हे तुम्ही नुसतेच नारायण नागबली करताय, अमुक करताय, तमुक करताय, सप्त्याला आडवं चालत आहे का नाही? तुमचे पितर तुम्हाला कणाकण हाणायचे धरू धरू महाराज. तुम्हाला कधीच पितृदोष निघून जाणार नाही. हे 6 गोष्टी करा बघा, आपाप पितृदोष निघून जातो महाराज. माझे झाले गायावर्जन, फेटले पितराचे ऋण फेटलंच. कोटी कुळे त्याची वाटुली पाहते. आणि जो ह्या 6 गोष्टी करणाऱ्याला आडवा पाय घालतो, त्या पितरांच्या हत्येचं पाप त्या आडवं पाय घालणाऱ्याला लागत महाराज. त्या तया घडते ब्रह्महत्या. इथं ब्रह्महत्या शब्दाचा अर्थ पितृहत्या घेतला पाहिजे, कारण उपक्रम तोय चालू आहे. त्या तया घडती आपुल्या पापी न सुटे सायासे. आपलंच पहिलं पाप फेटाना आणि एखादा चांगलं व्रत वैकल्य करू लागला, त्याला आडवा पाय घातला. ते नवीन जोडून ठेवलं कशाला? पहिलंच सरांना नवीन आणखीन आणून ठेवलं. आपुल्या पापे न सुटे सायासे. आणि नवीन जोडलेलं कोण्या काळे ऐशे निस्तरेल. दिंडी निघाली जगन्नाथपुरीला, आणि दिंडीत कसाई समाजाचे भक्त होते, त्यांचं नाव सजन कसाई. एका गावात दिंडी मुक्कामाला थांबली. जा वारकरी, ह्या घरी 2, ह्या घरी 4, ह्या घरी 5, ह्या घरी 1. जा वारकरी घेऊन जा घरी घरी जेवायला. पंढरपूरजवळ पांढरेवाडी नावाचं गाव आहे, तिथं निवृत्तीनाथाचा मुक्काम राहतो. सगळ्या घरोघर वारकरी जेवायला मुक्कामाला जातात महाराज. गेले सजन कसाई एका घरी गेले जेवायला. मुक्काम तिथंच केला. त्या घरात नवतरुणी होती. नवतरुणीचं मन बसलं सजन कसायावर. रात्री 12 वाजता उठले. हे गडी थांबलेला, झोपी गेलेला, झोपीतून उठवलं. माझा अंगीकार करा. सजन कसाई म्हणले, जाई व तो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. आणि बाई तुला मालक हे, आमच्या दारात ही भीक मागायची गरज काय? मालकामुळं तुम्ही माझा अंगीकार करीना. त्या बाईने कोयताच घेतला आणि मालकच मारून टाकला. मार शिर धरा वेगळा. आता मेला, आता माझा अंगीकार करा. सजन कसाई थरथर थरथर कापायला लागले. बाई तू मालकाला मारलंय, आमचा तर कचराच करायची म्हणले. अजिबात तुझ्या अंगाला हात लावणार नाही. बाईच ती महाराज गेलीच गल्लीत. रात्रीच मोठा बोबाटा केला, नाख गाव गोळा केलं. असले वारकरी असतात काय? घरात शिरले, माझा नवरा मारला, माझ्यावर हात टाकीत होता. माझ्या बाईने फिरवला ना महाराज. बाईच ती ममता बॅनर्जी सखीच बहीण होती काय कोणाच भरलंच रानतीने. एवढं डिलीट करा बरं. धरलंच रानतीने. मग काय आता तुम्ही कोणाची बाजू घेणार बरं? गड्याची का बाईची? खरं सांगा उगा प्रामाणिकपणे. तुम्हाला पपेच्याची शपथ आहे महाराज. सगळ्या गावांनी बाईची बाजू घेतली. पाहता काय साधूच भागारे म्हणले. आणि मग नेला राजदरबारात. राजा म्हणला तुम्ही वारकरीत म्हणून सोडून देतो,
जगन्नाथाला चालले पण शिक्षा काय याचा उजवा हात तोडा. आणि सजन कसायचा उजवा हात तोडला महाराज. आणि सजन कसाय गेले दिंडीत. आता काय दिंडीतले काय लय गुणाचे आहेत काय ते म्हणजे हा हात कस काय तोडला हा काय भानगडे काय वाढीव बांधकाम केलं वा मागं दिंडीच्या मागं चालायला लावायचं त्यांना. माग ते रडायचे माझ्या दोष नसताना माझा हात का तुटला. पाप सुटत नाही. एक मुक्कामावर जगन्नाथपुरी राहिली. जगन्नाथ सगळ्या अख्ख्या जगन्नाथपुरीच्या स्वप्नात गेले. उठा माझा निष्ठावान भक्त सजन कसा येतोय. माझा रथ काढा आणि त्याला आणायला जा. आता भगवंताने सांगितल्यावर कोण कशाला ऐकायचं नाही. सगळं गाव उठलं. सकाळ सकाळ स्नान केलं रथ काढला थेट 20 किलोमीटरवर गेले आणायला. त्या दिंडीला भेटले. अरे ते म्हणले जगन्नाथाची यात्रा इकडं कुठं. म्हणले ह्या दिंडीत सजन कसा इकडे. बोला हळूहळू बोला म्हणले. काय नालायक हे म्हणले. काय झालं. एका बाईवर हात टाकलाय हात तोडाय. ते लोक म्हणले ते काही सांगू नका. जगन्नाथाने सांगितलंय इथं अमित शहाने सांगितलंय सगळे झाकून टाका म्हणले. काय असं ईडी सगळे फाईल बाजूला काढून टाका म्हणले. आता वरून फोन आलाय काय काढायचं बोलायचंच नाही. दाट बोलायचं नाही म्हणले कोणी काय. आणि मग अक्षरशः सजन कसायला त्या रथात बसवलं आणि गात नाचत बागडत जगन्नाथपुरी पुढे नेलं. जगन्नाथापुढे उभं केल्यावर सजन कसाय रडायचे. देवा तुझं ते रूप खरंय का हे रूप खरंय. तू आमचा हात काय तोडितोय रथात काय बसवतोय नेमकं खरं काय. जगन्नाथ भगवान प्रगट झाले ना. सजन अरे हे मागचं पाप तुझं उदयाला आलं म्हणून तुझा हात तुटला आणि ते पाप संपलं म्हणून मी तुझा सत्कार केला. हात तुटल्यामुळं तुझं पाप सुटलं. अहो पण मी पाप काय केलं सांगतो म्हणले. आपुलिया पापे न सुटे सायासे. मागचं पाप सुटत नाही महाराज. हे कुठंतरी भोगावंच लागतं महाराज. आणि मग सजन कसायला सांगितलं मागच्या जन्मी तू मोठा साधू होता. एक कसाई एका गायीच्या मागं लागला होता आणि ती गाय पळत पळत तुझ्या आश्रमात आली. म्हणजे मग आणि तुझ्या डोळ्या देखत उजव्या साईडला गेली. गाय वाचली तेवढ्यात कसाई तिथं आला. कसायला गाय सापडतच नव्हती. त्याने तुला विचारलं गाय कुठे. तू तोंडाने सांगितलं नाही फक्त हात केला इकडे गेली म्हणून. कसायने गाय गाठली आणि कापली म्हणून तू हात इकडं केला म्हणून तुझा हात तुटला. हे गाई विकणारे बारीक आहे का. आटलेल्या गाई विकणाऱ्यांना हात जोडून विनंती आहे. तुम्ही आईचं दूध जास्त काळ पेलेत का गाईचं दूध जास्त काळ पेलेत बोला. गाईचं दूध जास्त काळ पेलेत. म्हणजे ज्या गाईचं दूध आपण पेतोत ना ती गाय दावणीला मरून द्यायची. मेली शेतात जिशिपीने खड्डा खोदायचा त्यात कुंकवाचा सडा टाकायचा त्यात नवी साडी टाकायची. गाईचं प्रेत त्याच्यावर टाकायचं वरून साडीने झाकायचं. हळदी कुंकाने पूजा करायची. हार घालायचा आणि हात जोडायचा. माई आईपेक्षा तुझं जास्त दूध पेलोय तुला मी कसाबाला विकणार नाही. आणि मग गाईचं संरक्षण करायचं. बघा गाई बाबा सांगा ते काय बाबाजीचं काम आहे होय. पण तुम्ही सांभाळावं म्हणून त्यांनी सांभाळले. आता विठ्ठल विठ्ठल. सजन कसाई म्हणला माझा तुम्ही हात तोडला पण ज्या कसाईने गाय मारली त्याला काय दंड. म्हणजे तेच सांगायचंय. तोच कसाई आणि ती गाय झाली ती बाई ती बोंब ठोकणारी आणि तिचा मालक होता तो. बरोबर त्याने गाय कापली म्हणून बाईने मालक कापला म्हणले. हे जिथल्या तिथं फेडावंच लागत. ज्याने गाय कापायला ऐकल्यात ना लिहून ठेवा तुमचा खाकानाच आहे महाराज. हा लिहून तुम्ही पांढरीच्या पोलावर जा नाही तर तिकडं याच्या जेऊरच्या त्या देवीला भेटायला जा. तुम्हाला हे चुकणारच नाही महाराज. हे फेडावंच लागणार. आपुल्या पापे न सुटे सायाचे कोण्या काळी ऐशी निस्तरेल. म्हणून व्हावे सायतया सहकार्य करा न घालावे भय. चांगल्या माणसाला भय घातलं खाकानाच. हां ला फुकासाठी पाहे लाभघात. तो का म्हणे हित माना या वचना सुख दुःख जाना साधे फुका विठोबा रखुमाई विठोबार बार कुमाई बार कुमाई पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव मुबारक हुमाई मुबारक हुमाई मुबारक हुमाई मुबारक हुमाई मुबारक हुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली